नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओट्सचा थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. तर आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये हेल्थ कॉन्शियस खूप लोक झालेली आहेत, म्हणजेच आपल्या हेल्थची काळजी खूप घेत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त ओट्सचा वापर केला जातो. तर आज आपण अगदी हलका फुलका चवीला मस्त लागणारा असं ओट्सचं थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत. थालीपीठ तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या चटणी बरोबर खाऊ शकता. एकदम चवीला भन्नाट लागतं आणि हे करायला अगदी सोपं आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही हे ओट्स थालीपीठ करू शकता. सकाळची आपल्याला घाई गडबड असते, तर त्यामध्ये आपल्याला वेगळं काही करायला वेळ नसतो. हे थालीपीठ तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी झटपट काही मिनिटांमध्ये हे थालीपीठ तयार होतं. तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओट्स म्हणलं की सगळ्यांना आवडतं आणि आजकाल सगळ्यांना ओट्सकडे कल आहे, कारण ओट्स जास्तीत जास्त खाल्लं जातं. असं म्हणतात की ओट्समुळे वजन कमी होतं. तर चला तर मग रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ओट्सचे थालीपीठ करण्यासाठी इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. छोटे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इकडे मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भरपूर लसूण घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. साधारण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ, अर्धा ते पाऊण चमचा ओवा घेतलेला आहे. अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड आणि थोडीशी हळद लागणार आहे. त्याचबरोबर थोडंसं आपल्याला 2 चमचे थालीपीठासाठी तेल लागणार आहे. तर सुरुवातीला आपण हे ओट्स जे आहेत ते मिक्सरवरती बारीक करून घेऊयात, म्हणजे याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या मिरचीचा ठेचा सुद्धा करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये आपण हे अगोदर ओट्स घालूयात आणि हे बारीक करून घेऊयात आणि नंतर आपण याचा मिरचीचा ठेचा तयार करून घेऊया. ओट्स मी बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊयात. तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसनचं पीठ, अगदी 2 चमचे. त्याचबरोबर कांदा. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालून सुद्धा हे थालीपीठ तयार करू शकता. तर इथे मी मिरचीचा ठेचा, त्याचबरोबर तीळ, चिरून घेतलेली कोथिंबीर, ओवा घालायचा आहे थोडासा, धने जिऱ्याची पूड, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा एक गोळा तयार करून घेऊया. तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया. इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याचा एक गोळा तयार करून घेऊयात, म्हणजे यातलं पीठ थोडस बाजूला काढून घ्यायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपण याचं थालीपीठ तयार करून घेऊया. इथे मी एक पोळपाट घेतलाय आणि याच्यावरती एक सुती कापड घेतलेलं आहे. कापड ओलं करून घ्यायचंय आणि परत त्याच्यावरती आणखी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता याच्यावरती आपण करून घेतलेला पिठाचा गोळा घालूयात आणि हाताला थोडं थोडं पाणी लावत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हाताला पाणी किंवा तेल लावायचं आहे, त्यामुळे हाताला हे पीठ चिकटत नाही. त्यामुळे हे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं. आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता याच्यावरती आपण थोडेसे तीळ घालूयात. आता वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे.
आता याला मधून वेज पाडून घेऊया. मस्त. आता हे आपण भाजण्यासाठी तव्यावरती टाकूया. सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती हे थालीपीठ टाकायचंय. दोन्ही बाजूनी छान खरपूस हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वरून थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता आपण हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी थालीपीठ आपलं छान खरपूस भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची थालीपीठ सुद्धा करून घेऊया. एकदम चविष्ट व पौष्टिक ओट्सची थालीपीठ आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त थालीपीठ तयार होतात. पचायला एकदम हलकी फुलकी आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागतात, चवीला खूप मस्त होतात. तुम्ही डाएट करत असाल तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. या पद्धतीने हे थालीपीठ नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आजची आपली ही ओट्स स्पेशल थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.